नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत अतिशय पौष्टिक, चविष्ट आणि झटपट तयार होणारी शेवग्याच्या पानांची भाजी। शेवग्याची पाने ही लोह, कॅल्शियम, प्रथिने आणि जीवनसत्वांनी भरलेली असतात। त्यामुळे ही भाजी लहानांपासून मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप फायदेशीर आहे। ही बघा, मी शेवग्याची भाजी घेतलेली आहे। त्याची आता पानं मी काढून साफ करून घेणार आहे आणि तुम्ही हा रेसिपी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। ही बघा, मी पानं काढून घेतलेली आहेत। आता मी ही पानं धुवून घेणार आहे। या रेसिपीमध्ये ना मी अगदी सोप्या पद्धतीने शेवग्याची पाने चिरून घेतलेली आहेत। कांदे 2 घेतलेले आहेत। हिरवी मिरची 4 ते 5 ज्या प्रमाणात तुम्हाला तिखट पाहिजे त्या प्रमाणात घ्यायचं आहे आणि ताजं खोबरं वापरून चविष्ट अशी भाजी ही तयार करणार आहे। अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये ही भाजी तयार होते। शेवग्याची भाजी आपण बनवायला घेऊया। त्यासाठी मी कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 2 छोटे चमचे तेल टाकला। तेल गरम झालं की त्यामध्ये मिरच्या टाकायच्या आहेत। मिरच्या जराशा परतून घ्यायच्या आहेत तेलामध्ये आणि मग कांदा टाकायचा आहे आणि कांदा पण जरा नरम व्हायला द्यायचा आहे तेलामध्ये परतून। चिरून घेतलेली शेवग्याच्या पानाची भाजी टाकूया त्यामध्ये। कांदा थोडा नरम झाला की आणि या कांद्यामध्ये व्यवस्थित अशी भाजी मिक्स करून घ्यायची आहे आणि चवीपुरतं मी अर्धा चमचा मीठ टाकत आहे। ही भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि मंद आचेवरती झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे। ही भाजी ना गरमागरम भाकरी, पोळी किंवा भातासोबत पण अप्रतिम लागते। तीन ते 4 मिनिटांनी ना झाकण काढून भाजी परतून घ्यायची किंवा ढवळून घ्यायची आहे चमच्याने। हे बघा, भाजीमध्ये जरासं अजून पाणी आहे, ते पूर्ण सुकायला द्यायचं आहे, आटायला। पुन्हा 3 ते 4 मिनिटं भाजी शिजवून घेऊ। हे बघा, भाजीतलं पाणी पण आटलेलं आहे। चमच्याने आपण पहिलं मिक्स करून घेऊ ढवळून आणि शिजली पण आहे भाजी आपली। यामध्ये आता जे आपण ओलं खोबरं घेतलेलं आहे ते टाकायचं आहे आणि मी खोबरेल तेल टाकणार आहे थोडंसं। शेवग्याच्या भाजीमध्ये खोबरेल तेल टाकल्याने त्याची चव अजून वाढते, तुम्ही पण नक्की टाकून बघा। आणि हे भाजीमध्ये खोबरं आणि खोबरेल तेल टाकलेलं आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। खोबरं आणि खोबरेल तेल व्यवस्थित असं मिक्स करून झालं की मंद आचेवर पुन्हा अर्धवट झाकण ठेवून पुन्हा भाजी ठेवून द्यायची आहे। हे बघा, 2 मिनिटं होऊन गेलेली आहेत। मस्त अशी आपली भाजी बनवून तयार आहे बघा। जर तुम्ही शेवग्याच्या पानांची भाजी करून पाहिली नसेल ना तर ही रेसिपी नक्की करून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगा आणि नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर लाईक शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। बाय बाय।